नमस्कार मित्रांनो, जय बळवामा फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी आज जे आहे ते आपण चाऱ्या संदर्भात माहिती बघणार आहे. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की तुम्ही चाऱ्यामध्ये मेंढ्यांना काय देता. तर दादा आपण जे देतो ते मी तुम्हाला सांगतोय. आपण एका टायमिंगला जे आहे ते अशा पद्धतीने ही जी कुटी आहे, तर ही कुटी तुम्ही बघू शकताय. तर ही कुटी जी आहे ते याच्यामध्ये तुम्हाला मिक्स दिसेल. नेपियर प्लस आपलं जे कडवं राहतं ज्वारी कुटी, आणि त्याच्यानंतर एक द्विदल म्हणून आपण जे आहे ते तुतीची कुटी या ठिकाणी याच्यामध्येच कट करून टाकत असतोय. तर अशा पद्धतीनं हे बघा, हे तुतीची कुटी याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने तिन्हीचं मिक्सचर म्हणून आता चालवलं जे अवेलेबल असेल तुमच्याकडे. म्हणजे इव्हन दो मला एक सांगायचं की तुम्हाला तुमच्या मेंढ्या ज्या आहेत ते ऊस सुद्धा कटी केल्यानंतर खातात. म्हणजे आमच्या पण खातात, तुमच्या काही वेगळ्या नाहीत, तुमच्या सुद्धा 100% खाणारच आहेत. तर उलट ऊसानं जे आहे, ऊस जर तुमच्या मेंढ्यांना जर अवेलेबल असेल तर त्याच्यामधून कॅल्शियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात मिळतं. तर साधारणतः माझं मत आहे की जर दिवसामधून तुम्ही एक अर्धा किलो जर एका मेंढीला ऊस दिला ना, तर मेंढी हेल्दी आणि स्ट्रॉंग राहण्यासाठी त्याच्यामधून तुम्हाला आपल्याला जे आहे ते मदत होऊ शकते. तर मेंढ्यांचं बॉडी स्ट्रक्चर बघू शकता, मेंढ्यांची कटिंग केलेली आहे. तर तुम्ही असं काय म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही की आपल्याकडे हिरवा चारा नाहीये, वाळला चारा आहे. तर वाळल्या चाऱ्यावरती सुद्धा तुम्ही मेंढ्यांचं पालन करू शकताय. दोन्ही टायमिंगला सुद्धा मेंढ्या आपण या ठिकाणी वाळल्या चाऱ्यावरती सांभाळू शकतोय, काही अडचण नाही. आणि मुरघासा संदर्भात बऱ्याच लोकांचे प्रश्न शंका आहेत की मुरघास जे आहे ते दादा आम्ही मुरघास त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे का. तर ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मुरघासाच्या बॅगा आहेत आपल्याकडे. मुरघास पण आपण सध्या आपल्याकडे वाळला जो चारा आहे तो वाळला चारा अवेलेबल नसल्यामुळे आपण एका वेळी साधारणतः जे आहे ते एका टायमिंगला हिरवा चारा मध्ये कुटी, त्याच्यामध्ये नेपियर प्लस ज्वारीचे असेल किंवा दुसरं कशाचं असेल तर त्याच्यामध्ये 2 आयटम कोणते मिक्स करा, नेपियर प्लस ऊस किंवा ज्वारी किंवा आणि त्याच्यासोबत एक तूत किंवा द्विदल वर्गीय कोणते असेल, तूत असेल किंवा तुमचे दशरथ घास असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये मिक्स करू शकताय, जेणेकरून त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी चारा खाण्यासाठी त्यांची मदत होईल. आणि एका वेळेला तुम्ही मुरघास जे आहे ते वापरू शकताय बिनधास्त. आणि इव्हन दो आपण वेळेवरती जर नसेल अवेलेबल तर एक 8-8, 10-10 दिवस म्हटलं तरी कंटिन्यू दोन्ही टाइमला मुरघासवरती सुद्धा आपण या ठिकाणी मेंढ्या सांभाळलेल्या आहेत. तसं काही घाबरून जायची गरज नाही की मेंढ्यांना मुरघास चालेल का, तर चालू शकते दादांनो, काही सुद्धा अडचण त्या ठिकाणी येणार नाहीये. तर हेच मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. बरेच वेळा दादांचे फोन येतात आणि विचारलं जातं की दादा मुरघासावरती आम्ही मेंढ्या सांभाळू, कारण सध्याचा जो पॉईंट आहे तो मुरघास आहे. तर माझं एक मत आहे की एका टायमिंगला तुम्ही मुरघास द्या आणि एका टायमिंगला इतर चारामध्ये तुम्ही वाळला चारा द्या किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या टाईपचा तुम्ही चारा त्या ठिकाणी मेंढ्यांना द्या. मेंढ्यांना काही अडचण येत नाही. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तुमचं प्रेम मला कमेंट सेशनमधून दाखवा. कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माहिती. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे लसीकरण आणि मेंढ्यांची कात्रण, कारण कात्रण आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यावरतीच आज वेळ मिळाला तर म्हणलं व्हिडिओ बनवूया. बरेच लोकांचे